बातमीपत्रात आपलं स्वागत। मी पूनम चौगुले आणि आता बातम्या पाहू विस्तारानं। गेले काही दिवस कडाक्याच्या उन्हानं अंगाची लाही होतीये। पारा वाढल्यामुळे सकाळपासूनच वातावरणात कमालीचा उष्मा जाणवतोय। अशा स्थितीत आज दुपारी 4च्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि सुमारे तासभर वादळी वार आणि पावसानं कोल्हापूर जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलं। अनेक ठिकाणी या पावसामुळे पाणीच पाणी झालं होतं। काही ठिकाणी वृक्षांच्या फांद्या मोडून पडल्यानं वाहनांचं नुकसान झालं, तर काही ठिकाणी घराचे पत्रे उडाले। टोपजवळ जोरदार वाऱ्यानं पेट्रोल पंपच उखडला। अवकाळी पावसानं फळ बागायतदारांचं आणि काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं। दरम्यान जोरदार पावसानंतर वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला। गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झालेत। दुपारच्या वेळेला तर बसल्या जागी अंगातून घामाच्या धारा निघतायत। लॉकडाऊनमुळे अगोदरच वर्दळ कमी असलेले रस्ते आणि चौक दुपारच्या वेळेला कडक उन्हामुळे अक्षरशः निर्मनुष्य बनतायत। आजही सकाळपासून अशीच परिस्थिती होती, मात्र दुपारी 4च्या सुमाराला अचानक ढग दाटून आले आणि जोरदार वारा सुटला। त्यापाठोपाठ वादळी पावसाला सुरुवात झाली। सुमारे तासभर पडलेल्या प्रचंड पावसानं सखल भागात पाणी साचलं। शहरातील व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांची या जोरदार पावसामुळे तारंबळ उडाली। पन्हाळा तालुक्यातील वारणा कोडोली परिसरात आज दुपारी 4च्या सुमाराला सोसाट्याच्या वाऱ्यासहित विजेचा कडकडाट होऊन मुसळधार पाऊस झाला। सुमारे अर्धा तास पडलेल्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला। वाढलेल्या तापमानामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसानं दिलासा मिळाला। मात्र वादळी पावसामुळे फळ बागायतदारांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। करवीर पश्चिम परिसरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं। दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या। या पावसामुळे ग्रामीण भागात लोकांची चांगलीच तारंबळ उडाली। दुपारी 4 नंतर ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट होऊ लागला। त्यानंतर पावसाच्या सरी कोसळू लागल्यानं शेतातील आणि परसातील वाळलेल्या गवताच्या पिंजराच्या होळी, वैरण, जळाऊ लाकडं, शेणी झाकण्यासाठी तसंच साहित्य घरात आणण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांची तारंबळ उडाली। गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हामुळे शेतीला पाण्याचा तुटवडा भासत होता। या पार्श्वभूमीवर आजच्या पावसामुळे शेतकरी सुखावलाय। शाहूवाडी तालुक्यात जोरदार वळवाचा पाऊस बरसला। दिवसभर हवेत उष्मा जाणवत होता। दुपारी ढग जमा झाले आणि 5 वाजण्याच्या सुमाराला विजेच्या कडकडाटासह वळीव पावसाला सुरुवात झाली। सुमारे 1 तास वळवाच्या पावसानं तालुक्याला झोडपलं। अचानक आलेल्या या वळवाच्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। मका, गहू, भाजीपाला या पिकांचं मोठं नुकसान झालं। जनावरांसाठी रचून ठेवलेलं गवत, पिंजर भिजलं। पावसाळा तोंडावर आल्यानं जळणासाठी ठेवलेली लाकडं भिजल्यामुळे महिला वर्गासमोर अडचणी वाढल्या। ऊस पिकाला हा पाऊस पोषक असला तरी इतर पिकांचं मात्र नुकसान झालंय। तालुक्यात बेघरांसाठी 200 घरं बांधण्याचं काम सुरू आहे। हे काम अपूर्ण असल्यामुळे पावसानं इथल्या घरांचंही नुकसान झालं। कागल शहर आणि तालुक्याला आज वादळी पावसानं झोडपलं। दुपारी 3च्या सुमाराला सर्वत्र सोसाट्याचा वारा सुटला, तसंच आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला। वादळी वाऱ्यानं कागल शहरातील सेवा रस्त्यावर एका झाडाची मोठी फांदी तुटून पडली। 3:30 वाजता पावसाला सुरुवात झाली। वादळी वाऱ्यासह पाऊस पडायला सुरुवात झाली। सुमारे अर्धा तास पाऊस कोसळत होता। या पावसानं श्रीमंत जयसिंगराव भवन समोरच्या उद्यानातलं नारळाचं झाड उन्मळून पडलं। जोरदार पावसानं रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं। त्यामुळे शहरातील सखल भागाला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं होतं। वळवाचा हा पहिलाच मोठा पाऊस झाल्यानं घरांच्या पावळण्यातून बाहेर पाणी ओसंडून वाहत होतं। त्यामुळे अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी आलं। लिंगनूर, कापशी इथं वादळी पावसानं बाभळीची मोठी झाडं उन्मळून पडल्याचं सांगण्यात आलं। सायंकाळी उशिरापर्यंत काही ठिकाणी पावसाच्या बारीक सरी कोसळत होत्या। सायंकाळी पडलेल्या वादळी आणि मुसळधार पावसामुळे टोप इथला शेतकरी संघाचा पेट्रोल पंप उखडला, तर शिये इथल्या प्राथमिक शाळेचं छत उडून गेलं। हातकणंगले तालुक्यातील टोप परिसरात सायंकाळी वादळी पावसाला सुरुवात झाली। वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे राष्ट्रीय महामार्गालगत असलेला शेतकरी संघाचा पेट्रोल पंप उखडून गेला। मशीन तळापासून उचकटलं तर शेड उडून बाजूला गेलं। हेरले इथल्या अशफाक जमादार यांच्या घराचं छत उडून गेलं, तर टोप परिसरात अनेकांच्या घरांचं शेतीचं नुकसान झालं। दरम्यान करवीर तालुक्यातील शिये इथल्या प्राथमिक शाळेचं छत उडून जाऊन प्रचंड नुकसान झालं। अनेक ठिकाणी विजेचे पोल आणि झाडं उन्मळून पडली आहेत। राधानगरी तालुक्यात विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्याबरोबर वळीव पावसानं हजेरी लावली। सुमारे अर्धा तास दमदार पाऊस झाला। दरम्यान तिटवे इथल्या जालिंदर सीताराम पाटील यांच्या घरावर झाड पडून 2 चारचाकी वाहनांचं आणि शेडचं मोठं नुकसान झालंय, तर विठ्ठल पाटील आणि सुनील पाटील यांच्याही राहत्या घराचे पत्रे उडून सुमारे 50,000 रुपयांचं नुकसान झालंय।
घरावरील पत्रे उडून गेल्यानं घरातील भात, गूळ, कांदे, वैरण असं प्रापंचिक साहित्याचं नुकसान झालंय. तालुक्यातील अनेक गावात दमदार वळीव पाऊस झाला, त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलाय. शेती मशागतीसाठी आणि पिकांच्या वाढीसाठी हा वळवाचा पाऊस फायद्याचा आहे, मात्र काढणीला आलेल्या पिकांना हा पाऊस मारक ठरलाय. अनेक गावात वीज पुरवठा खंडित झाला असून काही गावात रात्री उशिरापर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता.